नमस्कार मंडळी, आजचा विषय थोडा अस्वस्थ करणार आहे. हैदराबाद पासून सुरुवात करतो, पण ही गोष्ट फक्त तिथेच थांबत नाही. हैदराबाद मधल्या केसारगुट्टा, गोळीपल्ली आणि अजून बऱ्याच भागांमध्ये झपाट्याने जंगलतोड सुरू आहे. रोड्स आणि बिल्डिंगसाठी, इंडस्ट्रियल प्रोजेक्टसाठी हजारो झाडं एका झटक्यात गायब केली जात आहेत. पण हे फक्त हैदराबाद पुरतं मर्यादित नाही. छत्तीसगडमध्ये आदिवासींचं जंगल, त्यांचं घर आता कोळशाच्या खाणीत बदलतंय. अरुणाचल प्रदेशमध्ये जैवविविधतेने भरलेलं जंगल आता डॅमसाठी साफ केली जात आहेत. महाराष्ट्रातही आरेच्या जंगलापासून ग्रीन बेल्टवर होणाऱ्या बिल्डिंग पर्यंत कुठेही सुरक्षित नाही. या झाडांमध्ये पक्ष्यांचं घर होतं, प्राण्यांचा निवारा होता, आपल्यासाठी ऑक्सिजन होता. आता त्या जागी आहे सिमेंट, डांबर आणि गोंधळ. भारतात रोज 55,000 झाडं तोडली जातात, ते पण विकासाच्या नावाखाली. हे विकास खरंच सर्वांनाच लाभदायक आहे का? प्रश्न असा आहे, आपण काय निवडतोय? शॉर्टकट डेव्हलपमेंट की दीर्घकालीन टिकणारा निसर्ग? वातावरण बदलतोय, पावसाचं गणित बिघडलंय, गरमी असह्य झाली आणि यामागे कारण आहे आपण स्वतःच. झाडं तोडून मिळणारा फायदा तात्पुरता असतो, पण निसर्ग गमावल्यावर तोटा कायमस्वरूपी होतो. त्यासाठी आपल्याला आवाज उठवायला हवा. झाडं लावा आणि सर्वात महत्वाचं झाडं वाचवा. सेव्ह आवर फॉरेस्ट. विकास हवा हो, पण तो असा नको की पुढच्या पिढ्यांसाठी श्वास घेण्या इतकंही उरणार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, ज्यामुळे या गोष्टी वेळीच थांबतील.